हॅलो. जसं आपण काल इंट्रोडक्शन बघितलं, तर आज आपण फर्दर त्यामध्ये बघूया टेक्लामध्ये की बाकीच्या गोष्टी काय आहेत, consider केल्या जातात. त्यामध्ये जेव्हा टेक्ला सेक्शन स्टार्ट करतो किंवा डेस्कटॉपवरती जे आयकॉन आहे त्यावेळी काय होतं हे आपण आता बघतोय. तर इथे आता मी वाचून तुम्हाला दाखवतोय. फॉर गेटिंग स्टार्टेड विथ टेक्ला यू नीड टू डबल क्लिक ऑन डेस्कटॉप आयकॉन. You asked to choose configuration of Tekla structures, environment role and configuration. हे तीन गोष्टी आपल्याला इथे प्रोव्हाइड करायला लागतात. जसं ते इथे मी क्लिक करेन ना, तर तुम्ही इथे बघाल की एन्व्हायरमेंटचं इथे त्यांनी लिस्ट आउट केलं आहे. तर इथून आपल्याला एन्व्हायरमेंट लागतात. जे पण एन्व्हायरमेंट असतील, ऑस्ट्रेलेशिया जिथे आपण काम करतोय, ज्या ठिकाणचा आपला प्रोजेक्ट आहे ते आपल्याला एन्व्हायरमेंट घ्यायला लागतं. एन्व्हायरमेंट म्हणजे काय असं की आपल्याला डिफरंट कंट्रीजमध्ये एरिया वाईज हे म्हणजे एरिया म्हणजे कॉन्टिनेंट वाईज किंवा बोलू शकतो कंट्री वाईज हे डिफरंट एन्व्हायरमेंट्स बनलेले आहेत. एन्व्हायरमेंट म्हणजे काय, त्याचे स्टँडर्ड्स आहेत ज्यामध्ये प्रीसेट मटेरियल ग्रेड, कनेक्शन डिटेल्स आहेत, देन बोल्ट्स, फास्टनर्स आहेत, वेल्डिंग डिटेल्स आहेत, असे बरेच सारे डिटेल्स त्याच्यामध्ये. हॅलो. त्याप्रमाणे आवाज आवाज डिफरंट ब्रेक आहेत. होतोय पुन्हा. हॅलो हॅलो. हॅलो. हा, तुमचा आवाज मध्येच हे होतोय, पूर्ण म्यूट होतोय कम्प्लीट. हॅलो काय नाही. हॅलो हॅलो. हॅलो. तुम्हाला एंड ऑफ द डे ना मी ह्याचा व्हिडिओ पाठवतो. ओके ओके. हॅलो. हां, हॅलो. एंड ऑफ द डे व्हिडिओ पाठवतो, मग तुम्हाला क्लिअर होईल. ओके ओके. हां. ठीक आहे. तर हे एन्व्हायरमेंट इथून आपण चूज करतो. इथे आपण केलं की हे एन्व्हायरमेंट, त्या एन्व्हायरमेंटला आपण क्लिक करून सिलेक्ट करायचं असतं. तर जर आपण सिलेक्ट करतो तर आपल्याला नेक्स्ट आहे ते आपल्याला विचारतो. तर रोलमध्ये जेव्हा मी क्लिक करीन की रोलमध्ये आपल्याला हे ऑप्शन्स दिलेले आहेत रोलमध्ये, जिथे आपल्याला हे कॉन्ट्रॅक्टर आहे, इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर आहे. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे काय आहे की कॉन्क्रीट रिलेटेड जे समजा हे रोल आहे तुमचा, कॉन्क्रीट सिव्हिल इंजिनिअरिंगचा असेल किंवा इंजिनिअरिंगचं असेल, डिझाईन इंजिनिअरिंग असेल, तर असा रोल जो आहे आपण इथून सिलेक्ट करू शकतो आणि त्या रिलेटेड आपल्याला सेटिंग्स मिळतात त्यामध्ये किंवा ॲक्सेस मिळतो काही गोष्टींसाठी. ओके. तसंच त्याचप्रकारे इथे रिबार डिटेलिंग आहे, स्टील डिटेलिंग आहे, प्रोडक्शन प्लॅनर, असे वेगवेगळे रोल आहेत इथे दिलेले. ओके. तर हे आपण रोल तिथे आपल्याला तो दिसतो रोल किंवा लायसन्स ज्या प्रकारचा असेल तर तिथे ते रोल तुम्हाला मिळून जातो तो. ओके. हे झालं रोलचं. त्याच्यानंतर कॉन्फिगरेशन. कॉन्फिगरेशनवर मी क्लिक करेन इथे. आता इथे आपल्याला हे पार्टनर दिसतंय कारण माझं तर लायसन्स पार्टनरचं आहे. तर ॲक्च्युली इथे पार्टनर नसणार, इथे स्टील डिटेलिंग असेल, त्याच्यानंतर तुमचं हे असणार ड्राफ्टर असेल आणि चेकर असणार. असे तीन वेगवेगळे हे असतात कॉन्फिगरेशन इथे असतात. ते आपण आता बघूया. हे बघा इथे. ओके. आता हे इथे आपल्याला दिसतं, हे कॉन्फिगरेशन रिलेटेड इन्फॉर्मेशन दिलेली आहे इथे. विवर लायसन्स, हे सगळे लायसन्स आपल्याला इथे कॉन्फिगरेशनमध्ये अवेलेबल असतात. ओके. विवर लायसन्स जे मॉडेलमध्ये रीड ओनली असतं, मॉडेलमध्ये म्हणजे मॉडेलसाठी रीड ओनली असतं, ड्रॉइंगसाठी रीड ओनली असतं. विवर लायसन्स म्हणजे त्याच्यामध्ये फक्त बघू शकतो. मॉडेल आणि ड्रॉइंगमध्ये पण ज्या काही गोष्टी असतील, ज्या काही आयटम्स असतील ते आपण बघू शकतो. ड्राफ्टर लायसन्समध्ये मॉडेलमध्ये रीड ओनली ॲक्सेस आहे आणि ड्रॉइंगमध्ये फुल ॲक्सेस आहे. ड्राफ्टरचा अर्थ काय आहे की ड्रॉइंगमध्ये त्याला काम करायचं आहे म्हणून त्याला ड्रॉइंगमध्ये फुल ॲक्सेस दिलेला आहे आणि मॉडेलमध्ये रीड ओनली आहे म्हणजे फक्त व्ह्यू करू शकतो. रीड ओनली म्हणजे काय, फक्त व्ह्यू करू शकतो. आणि स्टील डिटेल आहे, हे फुल ॲक्सेस असतं मॉडेलमध्ये आणि ड्रॉइंगमध्ये पण फुल ॲक्सेस. स्टील डिटेलला दोन्हीकडे फुल ॲक्सेस दिलेलं असतं.
तर असे 3 बेसिक लायसन्स टाईप्स आहेत जे आपण चूज करू शकतो कॉन्फिगरेशन आणि त्या प्रकारे आपल्याला लिमिटेड ॲक्सेस मिळतो. ओके, तर आपण जेव्हा कंपनीमध्ये जाऊ तर आपल्याला असे लायसन्स असणार. आता आपल्याला करंटली जेव्हा आपण शिकू त्यावेळी आपण हे स्टील डिटेलिंग लायसन्स यूज करू. स्टील डिटेलर जेव्हा शिकताना आपल्याला आता हे स्टील डिटेलर घ्यायला लागेल आणि जेव्हा कंपनीमध्ये जाऊ तेव्हा हे वेगवेगळे लायसन्स आपल्याला असणार अवेलेबल. जर तुम्ही आता स्टार्ट कराल एंट्री लेवलला जाल तेव्हा तुम्हाला कशी ड्राफ्टर लायसन्स यूज करायला लागेल सुरुवातीला. ओके, तर असे लायसन्स टाईप्स आहेत. त्याच्यानंतर नंतर येतं हे स्टार्टअप डायलॉग बॉक्स आहे. हा स्टार्टअप डायलॉग बॉक्स. तर स्टार्टअप डायलॉग बॉक्समध्ये इथे रिसेंट मॉडेल आपल्याला दिसत आहेत. 3 टॅब आहेत इथे, रिसेंट, मॉडेल्स आणि न्यू. ओके, तर असे 3 टॅब आहेत हे. तर 3 टॅबमधून आपण रिसेंटमधून आपण रिसेंटली सेव्ड जे मॉडेल्स आहेत ते दिसतात, लिस्ट आहेत, त्या लिस्टमधून आपण चूज करू शकतो कुठले रिसेंट मॉडेल. त्याच्यानंतर न्यू मॉडेल म्हणून आहे, न्यू टॅब. त्या न्यू टॅबमध्ये आपण न्यू मॉडेल क्रिएट करू शकतो. त्यानंतर आहे ऑल मॉडेल्स टॅब. तिथे आपण जे एक्झिस्टिंग मॉडेल आहेत, सेव्ड मॉडेल आहेत ते आपण नेटवर्क ड्राईव्हवरनं किंवा आपल्या लोकल ड्राईव्हवरनं आपण ओपन करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आता हे न्यू टॅबमध्ये काय आहे ते एक्सप्लेन केलेलं बघा. आता इथे गो टू न्यू टॅब, गो टू नेम बॉक्स. ओके, इथे न्यू टॅबमध्ये नेम बॉक्समध्ये जाऊन ॲड सबटायटल सुटेबल नेम फॉर मॉडेल असं इथे दिलेलं आहे. ओके, इथे नेम टाकायचं. पहिल्या याच्यामध्ये जे दाखवलं आहे फर्स्ट, तिथे 1 मार्क केलेलं आहे, तिकडे आपण नेम टाकायचं आहे. गो टू ब्राउज बटनवर जाऊन तिथे ब्राउज बटन दिलेलं आहे खाली. त्या ब्राउज बटनवर जाऊन आपण 5 सेट करायचं याचं. खाली तिकडे 3 नंबरवर जेव्हा बघताय तिकडे आपण सिंगल आणि मल्टी युजर ही सेटिंग दिलेली आहे, तर ही आपण चूज करू शकतो. तर असे हे 3 वेगवेगळे हे सेटिंग्स दिलेले आहेत. जेव्हा आपण न्यू मॉडेल स्टार्ट करू तेव्हा हे आपल्याला 3 ठिकाणी आपल्याला हे इनपुट द्यायला लागतं. ठीक आहे, हे आपण काल बघितलं. मल्टी युजर हे आपण काल एक्सप्लेन केलं की मल्टी युजर कसे काय कनेक्ट होतात. आणि इथे खाली इथे तुम्हाला दिसतंय तर आयकॉन आहे, मल्टी युजरचा आयकॉन आहे. तर जेव्हा आपण ओपन करू कुठले मॉडेल किंवा त्याचा जो डायलॉग येतो ऑल मॉडेल्सचा, त्याच्यामध्ये तुम्हाला इथे बघून समजतात हे 3 हे दिसत आहेत माणसं इथे शॅडोमध्ये. त्याचं मिनिंग काय आहे की ते मल्टी युजर आहे, म्हणजे तिकडे जास्त युजर्स आहेत, ते मॉडेलमध्ये जास्त युजर. आणि तिकडे जेव्हा एक सिंगल माणूस असेल तेव्हा तो सिंगल युजर असतो. ओके, आता इथे हे एक्सप्लेन केलेलं आहे बघा. सेव्हिंग मॉडेल इज अ कॉम्प्लेक्स प्रोसेस टू अंडरस्टँड especially for a new user. Multi-user plays a key role is saving data from different users on common storage. हे आपण काल एक्सप्लेन केलेलं की मल्टी युजर सेव्हिंग करताना डिफरंट युजर्स कडनं डेटा स्टोर करतो सर्व्हरमध्ये. आणि 1 user at a time, when multiple users are connected to common model, still they won't be able to save together at the same time. They will need to coordinate with each other to save model, and multi-user restricts other users while saving is under process. याचं मिनिंग काय आहे की जेव्हा एक युजर जर सेव्ह करतो तेव्हा बाकीचे युजर्स त्याचं सेव्ह कंपर्यंत ॲक्टिव्हिटी ते मॉडेल लॉक करून टाकतं मल्टी युजर सर्व्हर जो होतो. आणि जसं त्याचं सेव्ह कंप्लीट होतं तसं ते बाकीच्या युजर्ससाठी ओपन होऊन जातं ते सर्व्हर. ओके, हे मल्टी युजर सिस्टम आहे. हे जेव्हा आपण कंपनीमध्ये काम करू कुठल्या तेव्हा आपल्याला ही युजर सिस्टम फॉलो करायला लागतात, मल्टी युजर सिस्टम. कारण एकपेक्षा जास्त युजर्स एका सिंगल मॉडेलला कनेक्टेड असतात. आता हे आपले बेसिक एलिमेंट्स आहेत जे इथे दिसत आहेत आपल्याला. बीम, कॉलम, प्लेट्स, कनेक्शन, बोल्ट, वेल्ड्स. जर आपण सुरुवातीला बघितलं आपल्याला एक हे एक्सप्लेन केलेलं मी काल. तर BIM म्हणजे काय की BIM म्हणजे बिझनेस बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग. तर बिल्डिंग इन्फॉर्मेशन, त्यामध्ये इन्फॉर्मेशन जो वर्ड होता ती इन्फॉर्मेशन म्हणजे आता इकडे तुम्हाला जे दिसते इन्फॉर्मेशन,
हीच ती इन्फॉर्मेशन आहे. आता ही टेक्लाची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण बघतोय बेसिक. ओके, त्यामध्ये बेसिक एलिमेंट्स आहेत मॉडेल: बीम, कॉलम, प्लेट, कनेक्शन, बोल्ट्स आणि वेल्ड्स. ओके, ह्यानी आपलं मॉडेल क्रिएट होतं. स्टील मॉडेल जे आहे हे स्टील रिलेटेड आहे. आता आपण जे बघतोय ते स्टील रिलेटेड आहे. ओके, तर यामध्ये आता टेक्ला स्ट्रक्चर्समध्ये आता इथे तुम्ही जो चार्ट बघताय राईट हँड साईडला, त्या चार्टमध्ये बघा तिकडे टेक्ला स्ट्रक्चर्स दिले आणि एकीकडे लेफ्ट हँड साईडला मॉडेल इंटरफेस दिले, राईट हँड साईडला ड्रॉइंग इंटरफेस दिलेले. तर याचं मिनिंग काय होतं? टेक्ला स्ट्रक्चर्समध्ये दोन इंटरफेस आहेत. इंटरफेस म्हणजे ज्याच्यामध्ये आपण काम करणार आहे. ओके, असं मॉडेलमध्ये आपण काम करणार आहे आणि ड्रॉइंगमध्ये आपण काम करणार आहे. तर हे दोन एरियाज आहेत जिथे आपण काम करणार आहोत: मॉडेल एरिया आणि ड्रॉइंग एरिया. तर मॉडेल एरियामध्ये हे सगळे एलिमेंट आहेत: बीम, कॉलम, प्लेट, कनेक्शन, बोल्ट्स, वेट्स असे सगळे आहेत. आणि जेव्हा आपण राईट हँड साईडला जे ड्रॉइंग इंटरफेस दिलेले आहे तिकडे ड्रॉइंग रिलेटेड आपल्याला लिस्टिंग दिसत आहेत काही. तर त्यामध्ये जनरल अरेंजमेंट्स आहे. जनरल अरेंजमेंट म्हणजे आपले लेआउट, प्लान लेआउट जे बोलतो आपण ते जनरल अरेंजमेंट असं बोलतो त्याला आपण. असेंब्ली ड्रॉइंग म्हणजे समजा एक बीम आहे समजा, एक त्या बीमला बरेच कंपोनंट्स लागलेले आहेत, वेल्ड झालेले आहेत, वेल्डिंग. असेंब्ली म्हणजे इन शॉर्ट काय असतं की एका सर्टन बीमला बऱ्याच गोष्टी जेव्हा वेल्ड होतात त्याला आपण असेंब्ली बोलतो. आणि त्याच बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टींचा एक पार्ट डिटेल बनतं, एक छोटं डिटेल. ओके, सिंगल पार्ट डिटेल बोलतो आपण. म्हणजे जे जे कनेक्शन हे एलिमेंट लागलेले आहेत, समजा बीमला काही एलिमेंट लागले जसं स्टिफनेस झालं, गसेट झाली, त्याच्यानंतर शियर टॅप प्लेट झाली. ओके, तर हे सगळे जे एलिमेंट्स आहेत ते आपण सिंगल जेव्हा डेव्हलप करतो, डिटेल करतो, त्याला आपण सिंगल पार्ट बोलतो. आणि असेंब्ली म्हणजे सगळ्यांना एकत्र घेऊन जे आपण डिटेल बनवतो त्याला असेंब्ली बोलतो. आणि US मध्ये आपल्याला एक ॲडिशनल, आता हे 3 बेसिक टाईप्स आहेत: GA, असेंब्ली आणि सिंगल. ओके, GA म्हणजे जनरल अरेंजमेंट, असेंब्ली म्हणजे असेंब्ली ड्रॉइंग आणि सिंगल पार्ट, असे 3 बेसिक एलिमेंट्स आहेत. आता असेंब्लीपासून मल्टी ड्रॉइंग म्हणून एक क्रिएट केलेलं आहे त्यांनी, जे असेंब्लीसाठी मल्टिपल असेंब्लीजसाठी आपण क्रिएट करतो. हे मल्टी ड्रॉइंग जे आहे हे आपल्याला US स्टँडर्डमध्ये जास्त करून बघायला मिळेल. आपण USच्या प्रोजेक्टमध्ये जर काम करू तर तिथे आपल्याला हे मल्टी ड्रॉइंग बघायला मिळेल. मल्टी ड्रॉइंग म्हणजे नंबर ऑफ असेंब्लीज असतील समजा 6, तर त्या 6 लोकांना एकाच ड्रॉइंगमध्ये कंबाईन करू आपण. ओके, जसं असेंब्ली ड्रॉइंगमध्ये वेगवेगळे असेंब्लीज आहेत, त्यामध्ये प्रत्येक एक बीमचं एक असेंब्ली असते. म्हणजे B1, B2, B3, B4, B5, B6 असे वेगवेगळे असतात असेंब्ली ड्रॉइंगमध्ये. मल्टी ड्रॉइंगमध्ये काय होतं की ते सगळ्यांना क्लब करून आपण एकच ड्रॉइंग बनवतो. ओके, तर त्याला आपण मल्टी ड्रॉइंग असं बोलतो. मल्टी म्हणजे मल्टिपल. ठीक आहे, तर हे आपले बेसिक टाईप्स आता आपण बघितले एलिमेंटचे टेक्ला स्ट्रक्चर. आता पुढे बघूया. पुढे आपण अजून जरा बघूया यामध्ये. आता हे जे आहे हे आपलं जे आता लेटेस्ट व्हर्जन आहे 21, जे सॉरी लेटेस्ट व्हर्जन नाही आहे, ओल्ड व्हर्जन आहे. ते ओल्ड व्हर्जनचं आपण बघूया. सेम तसंच आहे जसं आपण कसं तुम्हाला मगाशी जसं एक्सप्लेन केलं त्याचप्रमाणे इथे एक आयकॉन आहे. हे आयकॉनवर डबल क्लिक केलं की आपल्याला हे कॉन्फिगरेशन येतं. हे 21साठी आता आपण ज्या याच्यामध्ये काम करणार आहोत किंवा ज्या याच्यामध्ये ट्रेनिंग घेणार आहोत आपण, तर आयकॉन तुम्हाला असं दिसणार आहे, टिम्बल कंपनी आणि टेक्ला. ओके, असं लोगो असणार. आणि जसं आपण इथे क्लिक करू जसं आता ते ॲडव्हान्स व्हर्जन आपण मगाशी बघितलं. ओके, आता हे जे ओल्डर व्हर्जन, आपण ओल्डर व्हर्जनमध्ये आता ट्रेनिंग घेणार आहोत, त्यामुळे आपण तुम्हाला हे दाखवतो. मी ओल्डर व्हर्जनमध्ये बघा असं दिलेलं आहे. एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला हे डिफरंट एन्व्हायरमेंट्स आहेत, तसंच जसं मगाशी होतं तसंच त्याचप्रकारे यामध्ये पण एन्व्हायरमेंट्स आहेत, रोल आहेत त्याचप्रकारे. जसं सिमिलरली आपण मगाशी याच्यामध्ये बघितलं, इथे पण सिमिलर रोल आहेत. आणि स्टील डिटेलिंगमध्ये इथे कॉन्फिगरेशनमध्ये आपल्याला डिफरंट टाईप ऑफ हे आहेत, लायसन्सेस आहेत हे.
ओके, स्टील डिटेलिंग, फूल इंजिनिअरिंग, प्रीकास्ट, कॉन्क्रीट सगळं. तर इथे आपण जसं चूज करू त्याप्रमाणे आपल्याला ते मिळतं. ओके, त्यानंतर आता हे पुढचे स्टेप्स आहेत काही, ते आपण स्टार्ट करू आता. म्हणजे हळूहळू आपण स्टार्ट करू की ग्रिड कशी प्लेस करायची आहे त्यामध्ये. हे एक स्टेप्स आहे, आता हे तुम्हाला दाखवतो मी. प्रॉपर्टीमध्ये जाऊन आपल्याला इथे सेट करायला लागतं हे सगळं. इथे ग्रिड आहे, ही ग्रिडला आपण सिलेक्ट केलं, राईट क्लिक केलं. ओके, राईट क्लिक केलं आणि इथे अलॉंग ग्रिड लाईन जसं केलं की हे प्रॉपर्टी येते. या प्रॉपर्टीमध्ये मग आपण हे क्लिक केलं, इथे क्रिएट बोललो की आपल्याला हे व्ह्यूज क्रिएट होतात असे. त्यानंतर मॉडेलिंगमध्ये क्रिएट स्टील बीमला आपण गेलो की आपल्याला बीम ॲड करता येतात इथे मॉडेलिंगमधून. त्यानंतर आपण आता इथे बघू, हे आपलं टेक्ला स्ट्रक्चर्स आहे. आता मी हे स्टार्ट केलं आहे, तर आपल्याला जसं मी स्टार्ट करतो तसं आपल्याला ते मगाशी जे दाखवलं तुम्हाला मी, ते तर प्रॅक्टिकली आपल्याला बघायला लागेल की काय काय त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. ते आपण प्रॅक्टिकली आता बघूया. जसं मगाशी मी बोललो तुम्हाला की इथे एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला हे डिफरंट एन्व्हायरमेंट्स मिळतात. त्यामध्ये आता मी एक एन्व्हायरमेंट चूज करतो, US इम्पिरियल किंवा UK चूज करतो. रोलमध्ये आपण स्टील डिटेलर म्हणून आपण चूज केलं. कॉन्फिगरेशनमध्ये स्टील डिटेलर ठेवतो किंवा फुल ठेवलं तरी सेम आहे. स्टील आणि फुल हे दोन्ही सेम आहेत, राईट सेम आहेत. ठीक आहे, आता मी क्लिक करतो ओके. जसं मी ओके क्लिक केलं तसं इथे तुम्ही बघताय की आपल्या टेक्ला स्ट्रक्चर स्टार्ट झालेले आता. आता ही त्याची विंडो आहे, ॲप्लिकेशन विंडो आपल्याला दिसते टेक्ला स्ट्रक्चरची. हॅलो हॅलो, माझ्याकडे ना एन्व्हायरमेंट आणि कॉन्फिगरेशन आहे पण रोल नाहीये. हां मी जेव्हा ओपन होतो ना माझ्याकडे ऍप ओपन होतं हां ना, तेव्हा ते माझ्याकडे फक्त एन्व्हायरमेंट आणि कॉन्फिगरेशन आहे पण रोल ऑप्शन येत नाहीये तिथे. 21च आहे. 21च आहे, एन्व्हायरमेंट नाही आहे. म्हणजे मला सेंड करतो, लिंक सेंड करतो याची. रोल लिंक नाहीये, पाठवतो रोल. तुम्हाला. ठीक आहे, रोलची लिंक आणि तुम्हाला जी पाठवतो. एन्व्हायरमेंट आहेत ना त्यात ठीक आहे, पण जी एन्व्हायरमेंट आहे ना त्यात US हां, मी मेट्रिक तुम्हाला आणि लिंक डिफॉल्ट पाठवतो, लिंक. एन्व्हायरमेंट आणि ओके मी तुम्हाला लिंक पाठवतो त्याची. हां ओके ओके ओके. आता इथे हे बघा, हे आता आपलं ॲप्लिकेशन स्टार्ट झालं. त्या ॲप्लिकेशनमध्ये आपण बघतोय इथे न्यू मॉडेल, ओपन मॉडेल करू शकतो आपण. मगाशी जे बघितलं आपण ते ॲडव्हान्स व्हर्जनसाठी होतं. ओके, आता हे जे बघतोय आपण हे लोअर व्हर्जनचे. लोअर व्हर्जनमध्ये हे सगळे ऑप्शन्स आहेत. आता आपल्याला हे ओपन करू शकतो इथून आणि इथे न्यू मॉडेल आपण क्रिएट करू शकतो इथून ओपन आणि न्यू मॉडेल. आता मी इथे न्यू क्रिएट करतो. न्यू मॉडेलमध्ये इथे जाऊन मी स्पेसिफाय करतो नाव. इथे आपण काय करू शकतो, मी ट्रेन 01 असं नाव टाकलं इथे. त्यानंतर इथे मॉडेल टेम्पलेट्स आहेत जे आपण चूज करू शकतो. इथून आपण जे एन्व्हायरमेंट घेतलेले आहेत ते एन्व्हायरमेंट इथे टेम्पलेट्स आपल्याला येतात. जर आपण क्लिक केले तर आपल्याला मॉडेलमध्ये ते डायरेक्टली लोड होतात टेम्पलेट्स. म्हणजे आपण ड्रॉइंग क्रिएट करू किंवा काही कनेक्शन्स करू तर ते आपल्याला हँडी पडतात. म्हणजे आपल्याला डायरेक्टली आपल्याला मिळून जातात ते सॅम्पल्स. इथे मी आता नन ठेवतोय. त्याच्यानंतर इथे मॉडेल टाईप आहे, जसं मी तिकडे मगाशी आपल्याला सांगितलं तिकडे सिंगल आणि मल्टी युजर दोन हे ऑप्शन आहेत. हां, ते आपण चूज करू शकतो इथे सिंगल युजर आणि मल्टी युजर. सिंगल युजर घेतलं तर ओके केलं तरी चालतं आपल्याला. मल्टी युजर जर केलं आपण तर मी इथे आपल्याला पार्ट द्यायला लागतो, तो मल्टी युजरचा सर्व्हरचा पाथ द्यायला लागतो. जसं आपल्याला इथे समजा 192 फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. आता मी हा समजा सर्व्हर पाथ मी दिला तर मग ह्या सर्व्हरला ते कनेक्ट होऊन जाईल. मॉडेल जे मॉडेल आपण ओपन करू त्याचा सर्व्हरला कनेक्टेड होऊन जाईल ते. असं म्हणजे मल्टीयुजर सर्व्हर जे आपण मगाशी बघितलं मल्टीयुजर सर्व्हर, तर हाच तो पाथ आहे त्या सर्व्हरचा. आणि इथे जे आपल्याला दिसतंय सेव्हिंगमध्ये हे वालं हे स्टोरेजमध्ये.
आणि हे मल्टी युजरमध्ये. हे 2 डिफरंट वेगवेगळ्या ठिकाणी असतात. म्हणजे 2 वेगवेगळे सिस्टम आहेत हे PC. एकीकडे स्टोरेज होतं आणि एकीकडे हे होतं, आपल्याला ॲक्सेस मिळतो ओके सेव्ह करण्यासाठी. आणि इथून हे आपण समजा आपल्याला IT असेल, IT डिपार्टमेंट असणार आपलं, तर IT डिपार्टमेंट आपल्याला हे पाथ सेंड करतं सर्व्हिस सर्व्हर नेमच्या. पाथ जो आहे तो आपल्याला ते सेंड करतात किंवा आपल्याला ते येऊन ॲड करून देतात, किंवा कोणी आपलं सिनियर पर्सन असेल त्या टीममध्ये तर ते ॲड करून आपल्याला देऊ शकतात. ठीक आहे, तर माझं सिंगल युजर मी घेतो आता आणि ओके बोलतो. ऑलरेडी एक्झिस्ट, समजा आता ऑलरेडी तिकडे आहे तर मग ते क्रिएट नाही होणार. तर मी आता त्याचं नाव चेंज केलं, ओके करतो. जसं मी ओके केलं तर ओके करताच काय होतं की आपल्याला एक 3D व्ह्यू बनतो एक ओके केल्यावर. असं 3D व्ह्यू बनतो आणि ग्रीड असते, सॅम्पल ग्रीड. ही सॅम्पल ग्रीड येते आपल्याला. या ग्रीडला आपण सिलेक्ट करू शकतो. असं क्लिक केलं त्याच्यावर की सिलेक्ट होते, डबल क्लिक केलं की त्याच्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये जातो आपण, राईट क्लिक केलं की असं मेन्यू येतो, इथून पण प्रॉपर्टीमध्ये जाता येतं. ओके, त्याच्यावर डबल क्लिक केलं तरी प्रॉपर्टीमध्ये जाता येतं, पण डबल क्लिक करण्यासाठी आधी सिलेक्ट करायला लागतं, किंवा कर्सर हा त्याच्यावरती घेऊन जायचा असा आणि मग डबल क्लिक करायचं. हा कर्सर आपल्याला इथे घेऊन जायला लागतो. ही सिलेक्ट झाली आता. ओके, आणि डबल क्लिक केलं की इथे आपल्याला हे प्रॉपर्टी दिसतात. या प्रॉपर्टीमध्ये आपण XYZ कॉर्डिनेट टाकतो त्याचे. आता इथे आपल्याला दिसतं आहे हे त्याचे कॉर्डिनेट सिस्टम दिसतो आपल्याला, किंवा पोझिशनिंग सिस्टम बोलू शकतो आपण, कॉर्डिनेट सिस्टम. तर इथे आपण बघतोय की XY आणि Z, XY आणि Z असे हे 3 प्लेन दिसत आहेत आपल्याला. तर आपलं जे काम असतं ते हे 3 प्लेनमध्येच होतं आपलं काम ऑलवेज. आणि ह्यामध्ये जो रेड कलरचं जे दिसतं आपल्याला त्याला आपण वर्क प्लेन बोलतो. आणि जे ग्रीन कलरचं जे बॉक्स दिसतोय चौकोन, तो हे आहे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम आहे तो. ओके, ग्लोबल कोऑर्डिनेट सिस्टम. तर हा याचा फंक्शन काय आहे की हा जो रेड कलरचा जो आहे तो आपण सेट करू शकतो, त्याला फिरवू शकतो आपण. आपल्याला जसं काम असतं त्याप्रमाणे आपण फिरू शकतो, कामाप्रमाणे आपल्याला तो ॲडजस्ट करायला लागतो, किंवा रोटेट अँग्युलर त्याला असं मुवमेंट देऊ शकतो, रोटेट करू शकतो. पण जो हा ग्रीन कलरचा जो बॉक्स आहे ना तो फिक्स असतो, तो आहे त्या जागेस फिक्स राहतो. आणि रेड कलरचा आपला मूव होतो, इकडे तिकडे मूव होतो. मॉडेलमध्ये जिथे आपल्याला पाहिजे तिकडे त्याला मूव करू शकतो. ठीक आहे, तर हे युसेस आता हे आपल्याला मूव करून बघूया आपण. तर इथे आपल्याला हे युसेसचं हे वर्क प्लेन जे आहे इथे वर्क प्लेन बोलतो आपण. युसेस म्हणजे हे कॉन्सेप्ट जे युसेसचे जे कॉन्सेप्ट आहे ते आलेले आहे आपलं ऑटोकॅडमधून. ऑटोकॅडमध्ये युसेस असतं. ओके, आणि इथे आपण वर्क प्लेन बोलतो त्याला. वर्क प्लेन, हे वर्क प्लेन आहे. हे जे फर्स्ट ऑप्शन आहे ते फर्स्ट ऑप्शनमधून आपण काय करू शकतो, याला इथे जागेच्या जागी रोटेट करू शकतो. जागच्या जागी म्हणजे त्याचं ओरिजिन जिथे आहे, आता हे ओरिजिन आहे 0,0, हे ग्लोबल ओरिजिन बोलतो आपण. आणि आता इथे 0 आहे, XY, XZ आणि ZY असे 3 डायरेक्शन दिलेले आहेत बघा. XY म्हणजे X, ही X आहे आणि ही Y आहे. XY म्हणजे काय झालं, जसं आपल्या इथे दिसतंय हे प्लान बोलतो आपण त्याला. XY म्हणजे प्लान आहे आपलं. तसंच इथे XZ आहे, X आणि Z म्हणजे ही X डायरेक्शन आहे आणि ही Z डायरेक्शन आहे. म्हणजे हा जो पोर्शन आहे मी जे तुम्हाला सिलेक्ट करून दाखवतो मग तुम्हाला आयडिया येईल. हा बघा, ही जी प्लेन आहे, आता ही मी प्लेन सिलेक्ट केली दिसले. तर ही प्लेन जी आहे ही XZ, ही प्लेन जी आहे ती YZ आहे. YZ XZ असे 2 प्लेन आहे. आणि XY जी आपल्याला ती दिसते आता ही ते प्लान, त्या प्लान मध्ये जे ग्रीड दिसते ते आपल्याला XY प्लेन आपण बोलतो त्याला. ठीक आहे, अशा प्रकारे हे प्लेन आहेत. ओके, हे प्लेन आपण इथून ॲडजस्ट करू शकतो. आता मला समजा आता हे 0 केले आणि इथे XY ठेवलेलं आहे, XY ठेवलेलं आहे.
त्यामुळे काय झालं, आता ही प्लेन ग्लोबलच्या एक्स वायला पॅरलल दिसते. आता इथे 2 एक्स आहेत, दिसत आहेत का, 2 वाय आहेत आणि 2 झेड पण आहेत, पण झेड आपल्याला याच्यात दिसत नाही आहे. 2 झेड पण आहेत. तर मी इथे आता एक्स झेड करतो. आपण बघूया आपण काय होतं, इथे चेंज करून बघतो. जसं बघितलं आता हे लोकल जी आहे एक्स वाय, लोकल एक्स वाय तुम्हाला दिसते. आता ही लोकल एक्स हा लोकल वाय आहे इथे. हां, तर हा वाय ह्या झेडला एक्स झेड, आता ही ग्लोबलची आहे, ही सगळं ग्लोबलचे आहेत. हां, ग्लोबल आता काय झालं, आपण प्लेन एक्स झेड हा एक्स, हा एक्स आणि हा झेड ह्याला आपण कॅपिटल एक्स आणि कॅपिटल वाय हा पॅरल करून टाकला याला. त्याच प्रकारे समजा मी आता झेड वाय केलं चेंज, तर मग आता काय झालं, आता झेड आणि वायला तो पॅरल झाला. एक्स वाय जो आहे तो इथे पॅरल झाला, म्हणजे मगाशी जे प्लेन मी दाखवले त्या प्लेनला तो पॅरल होऊन जातो. बरोबर. तसं आता मी इथे एक्स वाय करतो आणि आता मी इथे काय करतो, इथे मी आता 1000 ॲड करतो. आता हे जे डेप्थ कॉर्डिनेट दिलं आहे ते आता जसं तुम्हाला इथे दिसतं आहे की एक्स वाय प्लेन आहे, एक्स वाय प्लेन आहे. तर एक्स वाय प्लेनमध्ये मिसिंग जे आहे ते काय आहे, झेड कॉर्डिनेट आहे, डेप्थ कॉर्डिनेट. तर हे 1000 जे आहे ते झेड कॉर्डिनेट किंवा मिसिंग कॉर्डिनेट असतं. सॉरी. तर मी जेव्हा इथे चेंज बोलेन आता तेव्हा काय होईल तेव्हा आपण बघूया. 1000 ने आता हे वरती शिफ्ट झालं. ओके, तर तो जो झेड, आता हे झेड जे आहे ते इथे आहे. जेव्हा झेड 0 होतं पॅरल होतं या ग्लोबलला. आता एक्स वाय आणि 1000 गेल्याबरोबर मी इथून ते वर केलं पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये, झेड डायरेक्शनमध्ये वरती गेलेलं. आता मी इथे समजा मायनस ॲड करतो, तर मग काय होईल की हे मायनस म्हणजे 0, हे 0 आहे, 0 पासून खाली गेलं, इथे 0 पासून वरती आलं. याला आता परत आपण 0 करूया, म्हणजे ते ओरिजिनल पोझिशनमध्ये येऊन जातं. तो ऑलवेज आपण जेव्हा सेट करतो तेव्हा परत त्याला ओरिजिनल पोझिशनमध्ये सेट करायचं असतं. आता आपण नेक्स्ट हे बघूया चेंज. ओके, आता याला फ्लिप केलं आपण, असं या पोझिशनमध्ये फ्लिप केलं एक्स आणि झेड, आणि इथे 1000 टाकून आपण बघूया आता काय होतं. परत इथे काय झालं, तर हे पॉझिटिव्हमध्ये गेलं, पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये मूव्ह झालं. तसं इथे मी आता मायनस केलं 1000, तर मग नेगेटिव्ह डायरेक्शनमध्ये 0 पासून खाली जाणार होतो. आणि 0 केलं की ह्या 0,0 ओरिजिनला परत तो आला, त्या ओरिजिनला. तसंच झेड वाय करतो मी आणि इथे 1000 टाकूया आता आपण, तर परत तो आता पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये गेला. जसं 0, जसं 1000 करीन तसं नेगेटिव्ह वेक्टरमध्ये जाणार. ओके, आणि ते 0 करून आता आपण याला बॅक टू, आता हे ओरिजिनल पोझिशन आहे, एक्स वाय जे आहे ते प्लॅन आणि 0 हे ओरिजिनल पोझिशन झालं याचं. म्हणजे हा मॅच झाला, ग्लोबलला मॅच केलेला आता मी. हां, आपल्याला जनरली पोझिशन असंच ठेवायला लागतं UCSचं. याला आपण चेंज पण, आता हे आपण फर्स्ट ऑप्शन बघितलं, त्यामध्ये हे नेक्स्ट ऑप्शन हे आहे. ह्यामध्ये काय होतं, सेट वर्क प्लेन पॅरलल टू व्ह्यू प्लेन. आता इथे आपल्याला एक व्ह्यू ॲड करायला लागतो. इथे काय करतो, आता इथे एक व्ह्यू क्रिएट करतो मी. इथे मी आता एक व्ह्यू क्रिएट करतो, एक मॉडेलिंग व्ह्यूमध्ये जाऊन क्रिएट व्ह्यू ऑफ मॉडेल, व्ह्यूमध्ये क्रिएट व्ह्यू ऑफ मॉडेल बेसिक व्ह्यू. ओके, इथे काय करतो मी 1000 क्रिएट केला मी. एक व्ह्यू क्रिएट केला, तर इथे बघतो माझा ग्रिड ती वरती सरकली थोडी, कारण मी 1000चं तिकडे हे दिलेलं ऑफसेट दिलेलं 1000 एक्स वाय पासून 1000 पॉझिटिव्हमध्ये, म्हणजे वरती गेला एक्स वाय पासून ती ग्रिड वरती गेली, म्हणजे हा व्ह्यू जो आहे हा 1000नी वरती आहे, असं याचं मिनिंग होतं. तर आता मला या व्ह्यूला पॅरलल करायचं आहे, हा UCS जो आहे मला ह्या व्ह्यूला पॅरल करायचं. तर मी काय करेन, इथे सेट वर्क प्लेन पॅरलल टू व्ह्यू प्लेन करेन आणि इथे क्लिक करेन सिम्पली. जसं मी इथे क्लिक करेन तसं हे ते पॅरलल झालं तिकडे त्या व्ह्यूला. आणि नंतर परत
मला चेंज करायचं, तर इथे चेंज करून इथे 0 करून टाकायचं, म्हणजे जो ओरिजिनल त्याचा पोझिशनला जाऊन तो UCS पडतो. त्यानंतर इथे अजून एक ऑप्शन आहे, हे आपण व्ह्यूचं बघितलं, व्ह्यू क्रिएट करून त्याला UCS आपण पॅरल हे करू शकतो. तसंच आपण इथे हा थर्ड ऑप्शन बघूया. थर्ड ऑप्शनमध्ये काय आहे, क्लिक करूया आपण. इथे तो काय बोलतोय, सेट वर्क प्लेन युझिंग 3 पॉईंट्स. 3 पॉईंट जसं आपल्याला माहिती आहे की इथे 3 पॉईंटवर आपले हे डायरेक्शन डिफाईन केलेलं असतं. फर्स्ट पॉईंट इथे आहे 0,0 ओरिजिन आहे, म्हणजे फर्स्ट पॉईंट जो ओरिजिन असतो, सेकंड आपला एक्स असतो आणि थर्ड वाय असतो. तर मी आता हा क्लिक करतो, याला पिक केलं, इथे ओरिजिन आहे. आता हा ओरिजिन आहे, तिकडे खाली बघा इथे पिक पॉईंट ऑन पॉझिटिव्ह वाय डायरेक्शन. आता हे वाय डायरेक्शन आपल्याला द्यायचं आहे असं तो बोलतोय, तर इथे मध्ये क्लिक करतो, हे वाय डायरेक्शन दिलं. आता तो इथे खाली बघा काय बोलतो, पिक पॉझिटिव्ह वाय डायरेक्शन. आता मी वाय डायरेक्शनमध्ये क्लिक करतो, तर आता तिकडचा जो UCS होता तो आता इथे आला, बघितलं, शिफ्ट झाला, कारण मी ओरिजिन एक्स आणि वाय असं 3 कोऑर्डिनेट त्याला दिले, पॉईंट किंवा 3 पॉईंट, त्यामुळे हा शिफ्ट झालेला आहे. तसाच मी हा जो UCSला आहे कसा पण फिरू शकतो, म्हणजे आपल्याला जसा पाहिजे तसा फिरू शकतो. आता मी हा ओरिजिन दिला, एक्स इथे दिला आणि वाय इथे दिला, ठीक आहे. आता हा वेगळ्या एका रोटेशनमध्ये आलेला आहे. हां, तर असं आपण रोटेट करून घेऊ शकतो. आता आपल्याला जसं काम असेल, ज्या याच्यामध्ये आपलं मॉडेल समजा रोटेट असतं कधी कधी, तर मग ते रोटेट करून आपण UCS रोटेट करून आपण ते काम करू शकतो त्यामध्ये, ठीक आहे. त्यामुळे UCS रोटेट करावा लागतो. आणि आपल्याला आता समजा हा बॅक टू स्क्वेअर म्हणजे बॅक टू ओरिजिनल पोझिशनला आपल्याला ठेवायचं असेल, तर फर्स्ट ऑप्शनमध्ये जायचं इथे आणि ह्याला फक्त क्लिक करायचं. इथे 0 म्हणजे ओरिजिन आहे आणि XY प्लेन आहे. ह्याला चेंज केलं की इथे डायरेक्टली येऊन तो ॲड होऊन जातो असा. आता समजा इथे मी आता एक असा सेक्शन घेतो, एक सेक्शन कट करतो. आता मग मी व्ह्यू केलं क्रिएट, आता मी सेक्शन कट करतो, असं सेक्शन कट केला मी. त्याला कंट्रोल P असं मी ॲड करतो. कीबोर्डवरती Ctrl+P, कंट्रोल दाबून ठेवायचं आणि P प्रेस करायचं. तर आपलं हे असं प्लान 3D इथे स्विच 3D टू प्लेन, Ctrl+P हे शॉर्टकट आहे. किंवा अजून एक ऑप्शन आहे, तुम्हाला जर ते नाही समजलं तर इथे 3D प्लेन, ओके. तर प्लान इन 3D मध्ये स्विचवर करू शकतो आपण या प्रकारे, अशा प्रकारे. आता मी इथे काय करेन, इथे मला आता UCS जो आहे ना तो एक सर्टन अँगलमध्ये हवं आहे मला, समजा असा. हां, मी इथे आता हे कन्स्ट्रक्शन लाईन ॲड केली. इथे कन्स्ट्रक्शन लाईनसाठी ऑप्शन आहे ॲड कन्स्ट्रक्शन लाईन. तुम्ही डिटेलिंगमध्ये जाल, इथे डिटेलिंगमध्ये सॉरी मॉडेलिंगमध्ये ॲड कन्स्ट्रक्शन लाईन, ॲड कन्स्ट्रक्शन सर्कल, असे सगळे बरेच वेरियस डिफरंट हे आहेत, ऑप्शन्स आहेत जे आपण यूज करू शकतो. ॲड पॉईंट आहेत, इथून आपण पॉईंट ॲड करू शकतो. डिफरंट काइंड ऑफ पॉईंट्स दिलेले आहेत आपल्याला. तर आपण हे कन्स्ट्रक्शन लाईन ॲड करूया. आता मला एक सर्टन अँगलमध्ये असं ॲड करतो मी. फर्स्ट पॉईंट इथे दिलं, सेकंड पॉईंट इथे दिलं, आणि आता मी सेक्शन कट करतो. आता ते ऑप्शन जे आहे इथे पण ऑप्शन ते आहे ते युझिंग 2 पॉईंट्स. इथे आपल्याला स्नॅप दिलेले, डिफरंट स्नॅप्स आहेत, जसे ऑटोकॅडमध्ये आपल्याला स्नॅप्स असतात तसे टेक्लामध्ये पण स्नॅप दिलेले आहेत. यासाठी ॲक्च्युली हे जे बरेच काही गोष्टी आहेत जे ऑटोकॅडमध्ये आहेत अवेलेबल ऑलरेडी, त्यामुळे आपल्याला हे ऑटोकॅडचं बेसिक नॉलेज पडतं. हे जेव्हा आपल्याला माहिती पडतं, म्हणजे हे स्नॅप्स काय आहेत, कशासाठी असतात, ते ऑटोकॅडने आपल्याला माहिती पडून जातात लगेच. आता मी इथे स्नॅप हा नियरेस्ट क्लिक करतो, तर इथे मला हे नियरेस्ट स्नॅप मिळून जातो आता. आणि इथे आता मी नेक्स्ट पॉईंट देतो आणि इथे मला आता त्या रोटेट झालेला एक व्ह्यू मिळाला मला, रोटेट झालेला, ओके. इथे मी आता काही ॲड करीन, समजा ते मी UCS सेट करतो इथे,
युसेस कसा सेट करणार इथे? हॅलो, इथून ना स्क्रीन माझ्याकडे व्ह्यू गेले. ऑलरेडी आहे. हॅलो, हा, स्क्रीन गेली. डिस्प्ले नाही होत आहे. डिस्प्ले नाही होत आहे. हा, एक मिनिट हा. कनेक्टेड आहे सगळं. माझ्या इथे नेट कनेक्टेड आहे. नाही, मला नेट आता एक तुमचं कॉल बघा, येऊन चेक गेला. करा. हा, आता डिस्प्ले झाला. हा, हो, मग ते हा, नेट आता झाला डिस्कनेक्ट झालं डिस्प्ले. असेल तुमचं. हा, ओके ओके, ओके. ठीक आहे. तुम्हाला हे व्ह्यू क्रिएशनचं समजलं? त्याची एक ही व्ह्यू देणार ना कसं तुम्ही, क्रिएट केलं मी? एखादी ही. नाही नाही, आता तो ते चालू होतं तेव्हा तो दोनदा कॉल पाठोपाठ कट केला तरी पुन्हा पुन्हा येत गेला, त्यामुळे ते डिस्प्ले आलं. हा. तुम्ही आता ह्याची पीपीटी वगैरे काय आहे का? नाही नाही, हॅलो, आता हे काय दिसतंय तुम्हाला? मी आता जे काय हे समोर हा, स्क्रीन दिसते? स्क्रीन दिसते का? आता स्क्रीन दिसते. दिसते ना? हा, हां, ओके. मी जे आता कमांड तुम्हाला सांगितले ते समजले का यामध्ये? कन्स्ट्रक्शन लाईनचं आता तुम्ही समजलं? ते कन्स्ट्रक्शन ते याच्यातून दिलं ना, ते 3 हे होते ना, सेट वर्क प्लेन पॅरलल टू व्ह्यू प्लेन आणि 3 पॉइंट्स, तिथून तुम्ही सेट केलात ना. हां हां हां, हे सेक्शन समजलं. मी सेक्शन ऍड केलं ते. काय होतं माहिती सेक्शन काय, कळलं का हे? तुमचा जो मी जे आवाज आहे सेक्शन ऍड केलं. ना, तेच सांगतोय, मगापासून जेव्हा लेक्चर चालू झालंय ना, तो हां तुमचा आवाज मध्येच पूर्णच्या पूर्ण हा होतो आणि पुन्हा क्लिअर होतोय. असं मी मग कॉल चालू आहे पण ते मध्ये आहे ना, पूर्णच्या पूर्ण हा होतो कॉल, मी काय बोलताय समजत नाही, असं होतंय. आणि नंतर पुन्हा क्लिअर येतोय. ऍक्च्युली तुमचा काहीतरी नेटवर्कचा इश्यू वाटतोय मला तिकडे. की तुमच्याकडे याची काही पीपीटी हां वगैरे काय आहे, याची काही डेमो काय आहे का, म्हणजे हे जे हां, तुमच्याकडे स्लाइड्स आहेत ना, याची काही पीपीटी वगैरे काय आहे का? नाही, सगळ्याची नाही ना पीपीटी बनवलेली. आता हे जर आपलं म्हणजे लेक्चर थोडे आता होतंय ना, याचे फक्त त्याचं जे मी आता हे बनवतोय आहे. आता रेकॉर्ड. मी जे लेक्चर घेतोय ना, त्याचं मी रेकॉर्डिंग बनवतोय, म्हणजे तुम्हाला ते बघता येईल नंतर ऑफलाईन. ओके ओके हां ओके 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 ओके, तरी चालेल, ते बघून हां, घेईन मी. रेकॉर्डिंग चालू आहे. ओके. तुम्हाला ऑफलाईन ते नंतर बघता येईल सगळे. ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल. ठीक आहे, ओके. हां, ओके. आपण आता जसं बघितलंय, माईक तुमचा म्यूट करा जरा. तर आपण जसं आता इथे बघितलं की हे व्ह्यू ॲड केला मी इथे, आपण व्ह्यू ॲड केला आहे. आता हा व्ह्यूला आपण हे मला एक ह्या इन्क्लिनेशनमध्ये प्लॅन ॲड करायचा आहे. तर इथे मी असं सेक्शन कट करतो. हा सेक्शन जो आहे क्रिएट व्ह्यू युझिंग 2 पॉईंट्स, ते इथे व्ह्यूमध्ये पण आपल्याला ऑप्शन दिलेले आहे ते युझिंग 2 पॉईंट्स, क्रिएट मॉडेल व्ह्यू युझिंग 2 पॉईंट्स, असं मी क्लिक करतो आणि इथे इथे क्लिक करतो. देन फर्स्ट पॉईंट ॲड करतो. आपल्याला प्लेस व्ह्यू कट करताना राईट टू लेफ्ट असं जायचं आहे. ओके, राईटला क्लिक करायचं आणि लेफ्टला असं क्लिक करायचं. हे डायरेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे असं या डायरेक्शनला गेलो तर मग लेफ्ट टू राईट गेलो तर मग वरचा व्ह्यू येईल असं असं खालून, आणि ह्या डायरेक्शनला गेलो तर असा व्ह्यू येणार खालच्या साईडला, जो मला हवा आहे आता प्लॅन, म्हणजे ह्या सेक्शन जो अलाइन्ड व्ह्यू आहे त्याचा प्लॅन बनेल असं. आता हा त्याचा प्लॅन बनलेला आहे. तर आता ह्या प्लॅनला मी काय करतो, UCS सेट करतो, सेट वर्क प्लेन पॅरलल टू व्ह्यू प्लेन, इथे आता क्लिक करतो मी. तर जसं मी क्लिक केलं तर इथे तुम्ही बघाल तर आता हे UCS जो आहे तो ह्याला पॅरलल झाला, दिसला इथे आता. ओके, त्या ह्या इन्क्लिनेशन व्ह्यूला हा इन्क्लिनेशन व्ह्यू आहे. इथे तुम्ही बघताय बघा, इथे बघा, तर इथे आपल्याला तो UCS रोटेट झालेला दिसतो इथे. हां, टेम्पररी UCS जो आहे तो रोटेट झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण इन्क्लिनेशनमध्ये व्ह्यू कट करून त्याला हे
हे कशासाठी करतो आपण, की आता समजा मला इथे प्लेस करायचं आहे, काही मेंबर आपल्याला प्लेस करायचं, तर तो इन्क्लिनेशनमध्ये ॲड होतो असा बघा. ओके, असा. मग याच्यासाठी इम्पॉर्टंट असं आहे UCS जे आहे आणि हा व्ह्यू हे इन्क्लाइन मेंबरसाठी आपल्याला खूप उपयोगी पडतं आहे. तर अशा प्रकारे आपण हे UCS सेट करू शकतो डिफरंट. आता मी कमांड तुम्हाला दाखवले जेणेकरून आपण हे UCS सेट करू शकतो. तर इथे अजून एक गोष्ट आपण बघूया. आता हे मेंबर मी ॲड केलेलं आहे ऑलरेडी आणि UCS मी आता बॅक टू ओरिजिनल पोझिशनला पाठवतो. इथे आला आता माझ्याकडे आता हा मेंबर साईज आहे ऑलरेडी. या मेंबरचं ऑलरेडी रोटेशन आहे सर्टन. तर मला या मेंबरला आता पॅरलल UCS करायचं आहे. त्याचं पण एक पोझिशन असतं, सिस्टम असतं, कोऑर्डिनेट सिस्टम असतं. तर मला त्या कोऑर्डिनेट सिस्टमला पॅरलल तिथे क्लिक करेन, सेट वर्क प्लेन पॅरल टू पार्ट टॉप प्लेन. आता याला क्लिक करतो मी. तर तुम्ही बघाल इथे आता ह्या पार्टला तो पॅरल झाला UCS. तर ह्या यांनी आपण त्या पार्टला पॅरल करू शकतो. परत आपल्याला जुन्या पोझिशनमध्ये हवं असेल तर इथे क्लिक करायचं एक्सवायझेड आणि चेंज बोलायचं. तर अशा प्रकारे आपण सेट करू शकतो. ही UCS आपण सेट करून बघितलं. आता तर मी डिलीट करतो तो मेंबर. होल्ड करा, मी जरा आलो. अशा प्रकारे आपण हे UCSचं आता बघितलं. आपण UCS कसं सेट केलं ते आपण बघितलं. त्यानंतर आता इथे आपण कन्स्ट्रक्शन लाईन ॲड करूया. हे कन्स्ट्रक्शन लाईन्स कशी ॲड करायचे, तर इथे आपण हे कन्स्ट्रक्शन लाईन्स दिलेले आहे बघा. इथे हे टॅब आहे. ह्यामध्ये पॉईंट्स कसे ॲड करायचे, त्यानंतर सर्कल कसं ॲड करायचं, लाईन कसं ॲड करायचं हे इथे दिलेलं आहे. टूलबार आहे. इथे आपल्याला टूलबार असतात ह्यामध्ये बघा. सगळे टूलबार आता हे डिफॉल्ट आहे. त्यामध्ये हे पॉईंट्स म्हणजे हे आहे, हे पॉईंट्स आता जे आपण बघितले ते पॉईंट्स हे वाले. तर ह्या पॉईंटच्या टूलबारमधून आपल्याला हे मिळतं लाईन्स, सेक्शन, सर्कल. याला आपण क्लिक केलं की आपण इथे ॲड करू शकतो लाईन्स. ओके, इथे आपल्याला दिसत आता हे लाईन्स ॲड झालेले आहेत. ओके, ह्या लाईन्स ॲड झालेल्या आहेत. आता इथे मी Ctrl+P करतो आणि मला आता दिसत आहेत ह्या लाईन्स आता दिसत आहेत. तर ह्या लाईन्सला आता मी सर्कल मारू शकतो. समजा मला सर्कल हवं आहे तर मी मग सर्कल ॲड करू शकतो. असं कन्स्ट्रक्शन हे आपल्याला कशासाठी असं यूज, समजा असे कर्व्ड मेंबर्स येतात, राऊंड शेपमध्ये मेंबर्स असतात, राऊंड शेपमध्ये कट्स असतात किंवा प्लेट असतात अशी, तर त्यांनी मी ॲड करू शकतो हे. मग त्यासाठी मला हे सर्कलचं रेफरन्स लागतं. म्हणजे हे रेफरन्सेससाठी आहे. कन्स्ट्रक्शन सर्कल, कन्स्ट्रक्शन लाईन हे सर्टन मेंबर आपल्याला ॲड करण्यासाठी रेफरन्स प्रोव्हाइड करतात. ओके, फॉर एक्झाम्पल मला आता असा मेंबर प्लेस करायचा आहे तर मग मी इथून असं प्लेस करू शकतो. ओके, अशा प्रकारे मेंबर प्लेसिंग मी करू शकतो. त्यासाठी आपल्याला हे कन्स्ट्रक्शन लाईन लागतात. त्यानंतर इथे पॉईंट्स आहेत, डिफरंट काइंड ऑफ पॉईंट्स आपण ॲड करू शकतो. जसे एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. जसे इथं मला इथे याच्या सेंटरला हे मेजरमेंट आहे 6000 दिलेलं आहे. तर 6000चं मला सेंटर हवं आहे मला. तर मग सेंटरसाठी मी जेव्हा इथे आता ऑलरेडी आपल्याकडे आहे
मिड पॉईंट म्हणून आहे मिड. ओके, तर मिड पॉईंटने मला इथे डायरेक्टली घेऊन जातं. ओके, पण आता मिड पॉईंट मला हवं आहे म्हणजे 3 पार्टमध्ये, 3 पार्टमध्ये हवं आहे मला, किंवा ह्याचे 3 पार्ट हवे. तर मग ते मला इथे नाही मिळू शकत यामध्ये. ओके, 2 पार्ट करू शकतो मी, पण 3 पार्टमध्ये मिड पॉईंट नाही ना. म्हणजे 3 पार्टमध्ये कसं आपण हे करू शकतो मिड पॉईंट आणि हे इथे हे ऑप्शन दिलेले आहे. आता हे 1 म्हणजे मिड पॉईंट आहे. तू बोललो की 3 पॉईंट होणार, त्याला 3 डिव्हिजन होणार. 1 म्हणजे 2 डिव्हिजन होणार. तर मी 1 करून बघूया आपण काय होतं. आता 2 डिव्हिजन दिला म्हणजे याची गरज नाही मला 2 डिव्हिजनची, कारण काय मिड पॉईंटने मला ऑलरेडी मिळून जातं. तुम्हाला 1 पेक्षा जास्त बघायचे. इथे डबल क्लिक करा, डबल क्लिक करून इथे आपण 2 ॲड करूया. अप्लाय, ओके, आणि इथे 2 पॉईंट ॲड करायचे, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट. असं मला इथे 2 पॉईंट आले. आता तर हे मी मेजर करून चेक करू शकतो की हे इक्वल आहेत की नाही. सॉरी, पिक करताना चुकलं. ओके, तर हे इक्वल आहे आता. ठीक आहे, आता ते पॉईंट मी जसं रिड्रॉ केलं इथे, तसे ते पॉईंट आणि ते डायमेन्शन निघून गेले. डायमेन्शन निघून जातात, पण ते पॉईंट ॲक्च्युली आहेत तिकडे, तर ते आपल्याला परत डिस्प्ले करायचे. आता तुमचं पण मगाशी समजा रिड्रॉ करताना तुमचे ते तुम्हाला काम करताना समजा ते निघून गेले पॉईंट, तर मग ते कसे आणायचे परत, ते मी डिलीट नाही केले, फक्त रिड्रॉ केल्यावर ते निघून जातात. कारण इथे डबल क्लिक केलं मी प्रॉपर्टीमध्ये, ते व्ह्यू प्रॉपर्टी आहे. तर व्ह्यू प्रॉपर्टीमध्ये डिस्प्लेमध्ये आपल्याला इथे पॉईंट्स दिलेले आहे. हे पॉईंट्स आपण ऑन ठेवायचे इथे, मॉडिफाय, ओके, आणि त्याच्यानंतर मी बघू शकतो की आता मला ते पॉईंट्स विजिबल आहेत. ओके, आता मी परत ते मेजरमेंट घेऊ शकतो पॉईंट्सचं. ठीक आहे, ते पॉईंट्स डिलीट नाही आलेले, फक्त ते विजिबिलिटीमधनं हाईड झालेली, कारण इथे पॉईंट्समध्ये ऑफ होत होते. ठीक आहे, तर या प्रकारे आपण हे पॉईंट्स, डिफरंट काइंड ऑफ हे आहेत, ऑप्शन्स आहेत पॉईंट्सचे, जे आपण ॲड करू शकतो. आता इथे इंटरसेक्शन आहे, तर इथे अजून एक एक्झाम्पल मी देतो. मी 2 कन्स्ट्रक्शन लाईन ॲड करतो. ओके, आता हे 2 कन्स्ट्रक्शन लाईन ॲड झालेली इथे. आता इथे मला इथे मिड हवं आहे, याचा आणि याचा मिड हवं आहे. तर मग मी इथे 1 ॲड करतो, मला ह्या 2 पोझिशनचा मिड भेटेल. इथे हा मिड भेटला. सिमिलरली इथे हा मिड भेटला, इथे हा मिड भेटला, इथे हा मिड भेटला, आणि इथे मी असं ड्रॉ करू शकतो स्क्वेअर. ओके, तर इथे मला काही शेप समजा ड्रॉ करायचा असेल प्लेटनी, तर मी तो प्लेटनी असा ड्रॉ करू शकतो शेप. ठीक आहे, आता ह्या इंटरसेक्शन्सवर तो प्लेट जी आहे ती प्लेटचा शेप ड्रॉ झालेला आहे. ओके, किंवा समजा मला आता हे असं प्लेट अशी आहे माझी, आणि मला हे 4 पॉईंट दिसत आहेत, तर ह्या 4 पॉईंटमध्ये मला कट ॲड करायची, म्हणजे याला कटआउट ओपनिंग द्यायची मला. तर इथे आपलं हे कट आहे, ह्याला मी प्लेटला सिलेक्ट करतो, आणि हे जे 4 पॉईंट आहेत त्याला सिलेक्ट करतो. जसं मी तो चौथा पॉईंट क्लिक केला तसा इथे एक स्क्वेअर कट ॲड झाला, इथे या प्लेटला कट केलं आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण हे यूज करू शकतो. हे टूल्स आहेत काही. हे आता पॉईंट्स आपण बघितलं की पॉईंट्सने आपण काय काय काम करू शकतो. तर हे आपलं पॉईंट्सचं झालं. अशाच प्रकारे पॉईंट्सनी किंवा कन्स्ट्रक्शन लाईन्सनी आपण हे सर्कलचं बघूया. आपण आता सर्कल बघू.
सर्कलमध्ये कर्व्ड मेंबर कसं ऍड करायचं ते आपण बघूया. सर्कलमध्ये 2 ऑप्शन आहेत. आता एक ऑप्शन हे आहे, एक ऑप्शन हे आहे. मध्ये काय बोलतो आपल्याला, पिक फर्स्ट पॉईंट, इथे पहा पिक सेकंड पॉईंट. सॉरी, मी परत एकदा सर्कल ऍड करतो. ओके, असा सर्कल ऍड केला मी. आता मी कर्व्ड मेंबर ऍड करतो, इथे क्लिक करतो, इंटरसेक्शन, इंटरसेक्शन. तर अशा प्रकारे हा कर्व्ड मेंबर ऍड झाला माझं. आता इथे थोडं सेगमेंटेड दिसतोय. तो कर्व्ड मेंबर ऍड तर झाला, पण त्याला जरा सेगमेंट्स आलेले आहेत. तर सेगमेंट्स ते मला नको आहे समजा. तर मी इथे जाऊन, इथे नंबर ऑफ सेगमेंट्स आहेत हे आपल्याला हायर साईड ठेवू आपण. नॉर्मली मी 60 ठेवतो, तर 60 नंतर स्मूथ होऊन जातो मग कर्व्ड. ठीक आहे. सिमिलरली जसं आता इथे मी ॲड केला, तर या साईडला आता मी या ऑप्शनने ॲड करूया, क्रिएट पॉलिबिन. ओके, काय केलं आता. आता परत मी 3 पॉईंट दिले, फर्स्ट पॉईंट, थर्ड पॉईंट, आणि मिडल क्लिक केलं, आपल्या माऊसचं मिडल क्लिक. ओके, तर मिडल क्लिक का करतो, कारण काय होतं, आता हे समजा मी ऑप्शन यूज करतोय, त्याने 1 2 3 4 5 6 7, त्याचा 7 पॉईंट मी दिले. आता ते 7 पॉईंटचं असं हे बनतं, पॉलिगॉन्स टाईप. हे पॉलिगॉन टाईप बीम बनला. म्हणून ह्याला एंड करण्यासाठी मी 3 पॉईंट दिले आणि मिडल क्लिकने एंड केलं. त्याला माझे जे माऊसचं मिडल क्लिक आहे त्याने मी एंड केलं. आणि ह्याला आता कर्व्ड म्हणू शकतो आपण. ह्याचा जो एंड, हा जो हे आहे बेंडचा जो पोर्शन आहे, तिकडे मी डबल क्लिक केला, ह्याला मी सिलेक्ट करतो. पहिला हा पॉईंटला मी क्लिक करतो. आता हा पॉईंट सिलेक्ट झाला, इथे 1 ऑब्जेक्ट सिलेक्टेड, आणि ह्याला डबल क्लिक करतो. त्याची चॅम्फर आहे, हे चॅम्फर आहे. हे चॅम्फर प्रॉपर्टीमध्ये जाऊन मी असं करतो कर्व्ड, तो इमिडिएटली तो कर्व्डमध्ये क्रिएट झाला आपल्याला. आणि हा डायरेक्टली स्मूथ कर्व्डमध्ये येतो. यासारखं आपल्याला, ह्या बीमसारखं आपल्याला त्याला स्मूथनेस द्यायची गरज नसते. ठीक आहे. तर हे 2 ऑप्शन आपण बघितले आता कर्व्ड बीमचे, जे आपण कन्स्ट्रक्शन लाईनचं आपण बघितलं ऑप्शन, की कन्स्ट्रक्शन लाईनचा उपयोग कसा करू शकतो आपण आता, आणि सर्कलचा उपयोग काय असतो हे आता आपण बघितले. हे 2 उपयोग आपण बघितले. त्यानंतर इथे नेक्स्ट आपलं आहे प्रॉपर्टीज. आता हे आपण प्रॉपर्टीज बघूया. ही ब्लू स्क्रीन जी दिसते आपल्याला, ती ब्लू स्क्रीन म्हणजे हे व्ह्यू प्रॉपर्टी आहे, व्ह्यू आहे. ह्याला मी क्लिक करतो इथे, आणि डबल क्लिक केला की याची प्रॉपर्टी ओपन होते, व्ह्यू प्रॉपर्टीज. तसंच ग्रीड डबल क्लिक केलं की ग्रीडची प्रॉपर्टी ओपन होणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे ग्रीड ॲड करू शकतो. इथून आपण ॲड करायचे त्या प्रॉपर्टीने आपण ग्रीड ॲड करू शकतो. आणि व्ह्यू प्रॉपर्टीजमध्ये हे व्ह्यूचं नाव आहे, हे जे व्ह्यू आहे, ही व्ह्यूची विंडो आहे, हे व्ह्यूचं हे प्रॉपर्टी आहे त्याच व्ह्यूची. आणि इथे आपण सेव्ह केलेले त्याचे हे आहेत, व्ह्यूचे सेव्ह केलेले सेटिंग्ज आहेत. म्हणजे आपण काही सेव्ह करू इथे, ते इथे आपलं ॲड होऊन जातं. जे जे काय आपण सेव्ह करतो ते इथे ॲड होतं. ओके, तर नेम आहे, अँगल आहे, प्लान 3D, प्लेन आणि 3D. ओके, किंवा आपण प्लान आणि 3D बोलतो त्याला. तर प्लान आणि 3Dची सेटिंग आपण इथे सेट करू शकतो. हे 3Dचं आहे. तर इथे रोटेशन अराउंड झेड ॲक्सेस आणि एक्स ॲक्सेस हे आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्शन आहे, हे आपण चेंज केलं की तुमचा व्ह्यू तर फिरणार असेल. तर मी इथे 20 करतो.
मला 30 द्यायचं, तर तो व्ह्यू असा फिरणार मॉडिफाय, तो व्ह्यू रोटेट होतो. तो व्ह्यू रोटेट होतो, ठीक आहे. आणि इथे प्रोजेक्शन आहे ऑर्थोगोनल आणि पर्स्पेक्टिव्ह. त्याचं मिनिंग काय आहे ते आपल्याला दिसायला असं थोडं वेगळं दिसतं, रिअलिस्टिक दिसतं असं, म्हणजे दोन्ही ग्रेडाच्या ऑर्थोगोनल दिसतात ते. सॉरी, पर्स्पेक्टिव्हमध्ये ऑर्थोगोनल नाही, पर्स्पेक्टिव्ह. हे आपण व्ह्यूज आपण जेव्हा आपण इंजिनिअरिंग करताना आपल्याला आपण ड्रॉ केलेले आहेत किंवा बघितलेले असतात ते कसं पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू कसा बनवायचा असतो ते. तर हे पर्स्पेक्टिव्हचं ऑप्शन पण असतं, आपण जनरली हे ऑर्थोगोनलच ठेवतो असं. कशाला हे अंडरस्टँडिंगला सोपं असतं थोडं आपल्याला. त्याच्यानंतर इथे रिप्रेझेंटेशन आहे, इथे आपण हे कलर करू शकतो. कलर कशाला, म्हणजे जे काय एलिमेंटचं असतं ते आपण कलर देऊ शकतो त्याला. आपण डिफरंट एलिमेंटला डिफरंट कलर देऊ शकतो, ॲड करायचं आणि डिफरंट एलिमेंट आपल्या इथे सेट करू शकतो आपण. ते क्रिएट ग्रुप बोलून आपण ते सेट करू शकतो, क्रिएट ग्रुप. ठीक आहे, तसे वेगवेगळे ग्रुपचे आपण कलरिंग सेट करू शकतो. आता क्लास, आता जी आहे करंटली ती क्लास कलर बाय क्लास आहे. तर क्लास जो आहे यामध्ये जर डबल क्लिक केलं मी तर इथे हा क्लास आहे, ह्या क्लासप्रमाणे आता त्याची कलरिंग दिलेली आहे, क्लास नंबर असतो तो. तर त्या क्लासप्रमाणे जर कलरिंग दिलेली आहे, जर कॉलमचं आपण बघितलं तर इथे 7 नंबर आहे, तर 7 नंबर कॉलमला असा कलर येतो क्लासप्रमाणे, आणि बीमला ग्रीन होता. तर ते सेटिंग कुठे इथे केलेलं आहे, कलरला क्लास. त्यानंतर विजिबिलिटी, इथे आपण विजिबिलिटी सेट करू शकतो, की आपल्याला डॉटेड एरिया बाजूला तो आहे तो एक हॅलो. हां, तर इथे आपला व्ह्यू डेप्थ आहे. व्ह्यू डेप्थने मी सॉरी इथे व्ह्यू डेप्थ सेट करू शकतो, म्हणजे अप अप म्हणजे ह्या वरच्या साईडला ही आपली 0 आहे. हां, 0पासून वरती आणि 0पासून खाली. आता 0पासून खाली 1000 आहे आणि इथे 25,000. आता मी समजा हे वाढवलं, त्याला पण मग 25,000 केलं, तर मग खाली पण ते डेप्थ वाढली, 25,000 झाली, बरोबर. व्ह्यू डेप्थ वाढली ती. हे आपल्यावर आहे, आपण किती ठेवू शकतो तशी आपली ती दिसणार आपल्याला डिस्प्ले. हे काय आहे, हे डिस्प्ले म्हणजे त्या खाली काय ऑब्जेक्ट असेल तर आपल्याला दिसणार ते. जरी मी 1000 ठेवले आणि 1000च्या खाली मायनसमध्ये काही आहे ऑब्जेक्ट, तर मग ते मला दिसणार नाही. त्याच प्रकारे इथे हे वरचे जे ऑब्जेक्ट्स आहेत एवढ्या लेवलपर्यंत मला दिसणार, त्याच्यावरती काय असेल ते दिसणार नाही मला. मग त्यासाठी आपण मॅक्झिमम ठेवतोय, आपण मॅक्झिमम ठेवून देतोय एकदम. ठीक आहे. ओके, आता मी मॅक्झिमम ठेवून देतो. मॅक्झिमम करून ठेवलं की आपल्याला मॅक्स ऑब्जेक्ट दिसतात त्याच्यामध्ये, हे बघा. ओके, म्हणजे जे काय विजिबल आहे ह्या आयटमच्या आतमध्ये, ह्या व्हॅल्यूच्या आतमध्ये जे काय विजिबल आहे ते आपल्याला दिसू शकतं यामध्ये. त्यानंतर इथे डिस्प्ले म्हणून बटन आहे, त्याच्यावर क्लिक करतो मी. या डिस्प्लेमध्ये काय काय आहे ते एवढे सगळे हे आहेत प्रॉपर्टीज आपल्याला दिलेले आहेत, जे आपण विजिबिलिटी आहे ऑन ऑफ करू शकतो आपण, विजिबिलिटी ऑन ऑफ. तर इन मॉडेल अँड इन कंपोनेंट सुरुवातीला आपण एक बघितलेलं टेक्स्टाईल स्ट्रक्चरचे 2 इंटरफेस आहेत, मॉडेल आणि ड्रॉइंग. तर मॉडेल म्हणजे ते हेच मॉडेल आहे, इंटरफेस, मॉडेल इंटरफेस. त्यामध्ये सब
सब इंटरफेस आहे कनेक्शनचा. मॉडेलमध्ये सब इंटरफेस कनेक्शन आहे, म्हणजे मॉडेल सारखेच प्रॉपर्टी कनेक्शनला पण आहे. त्यामुळे ते कनेक्शनला वेगळं दिलेलं आहे ऑन ऑफ करण्यासाठी. तसंच मॉडेलला ऑन ऑफ करण्यासाठी वेगळं. मॉडेल ठीक आहे. मॉडेल पण दिलेले आहेत वेगवेगळे बटन्स. तर हे दोन ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत इथे. ऑन ऑफ करू शकतो. मॉडेलमधले जे काही कंटेंट आहे ते ऑन ऑफ करू शकतो आपण इथे. जसं पार्ट आहे, पॉईंट्स आहेत, पार्ट, बोल्ट, होल, वेल्ड, जे आपण सुरुवातीला त्या स्लाईडमध्ये बघितलेले आपण. पार्ट, बोल्ट, होल, वेल्ड हे बेसिक आहेत, आणि हे ॲडिशनली अजून त्यामध्ये दिलेले कंपोनेंट्स आहेत. हे काही आयटम्स आहेत किंवा त्यामध्ये ग्रीड पण आहे. हे ग्रीड पण ॲडिशनली एक आहे, ग्रीड, कन्स्ट्रक्शन लाईन, रेफरन्स ऑब्जेक्ट. तर हे सगळे आपण ऑन ऑफ करू शकतो. आणि तेच कनेक्शनमध्ये कंपोनंट आहे. कंपोनंट आहे, कंपोनंटच्या आतमध्ये पण काही सिमिलर आहे. जसं पार्ट आणि हे दोन्हीकडे आहे, बोल्ट पण दोन्हीकडे आहे, होल्स पण दोन्हीकडे आहेत. तर काही कॉमन गोष्टी आहेत या दोघांमध्ये, काही कॉमन गोष्टी आहेत, त्यामुळे इथे आपल्याला हे ऑन ऑफ स्विच दिसत आहेत त्याचे. तर हॅलो हॅलो, हा बोला ना. हा बोला. ऐकायला येत आहे ना? हा बोला. हां, हा येतंय ना. येत आहे ना? ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. हा त्यानंतर हे सेटिंग झालं आपलं डिस्प्लेचं. सेटिंग नंतर आपलं ॲडव्हान्स टॅब आहे. ॲडव्हान्स टॅबमध्ये आपल्याला हे ऑप्शन दिलेले आहेत. तिथे आपण पार्ट सेंटर लाईन ॲड करू शकतो, पार्ट रेफरन्स लाईन ॲड करू शकतो, पार्ट लेबल आहे. तर हे पार्ट लेबल पण आपण ॲड करू शकतो. पार्ट लेबलमध्ये काय होतं की आपण समजा काही पार्ट केले, आता हे पार्टला रेडियस आपण मगाशी टाकलेलं आहे, त्यामुळे ते रेडियस तिकडे आलेलं आहे. इथे आपण आता रेडियस काढून टाकूया. मग असा जो रेडियस होता तो आपण चुकून अप्लाय केला, त्यामुळे आपल्याला तो रेडियसवाला बीम असा आले आहे. तर मी इथे तर पार्ट सेंटर लाईन मी ऑन करतो. इथे मला आता सेंटर लाईन दिसते. ओके, दिसते का सेंटर लाईन आली? तशीच आता ही सेंटर लाईन आली, तशी रेफरन्स लाईन पण ॲड करू शकतो. आता इथे ही रेफरन्स लाईन वरती असते, जिकडे आपण हा नोड पॉईंट आहे, हे दोन स्टार्ट आणि एंड नोड आहेत, त्या नोडच्या सेंटरपासून पास होते ती लाईन, ती पार्ट रेफरन्स लाईन आहे. आता गेली ती. आता ती लाईन नाही दिसत आहे. तसंच पार्ट लेबल आहे. आता हे पार्ट लेबल म्हणजे काय असतं, जसं मी इथे ॲड केलं तसं इथे काहीतरी मला दिसतंय. आता टेक्स्ट आलं काहीतरी, असेंब्ली पोझिशन. आता हे आपल्याला सेट झालेलं नाही आहे,
म्हणून आपल्याला तिकडे क्वेश्चन मार्क येतो. असं आहे, मी एन्क्वायरी केलं पार्टला या, ते एन्क्वायरी केल्यावर मला इथे दिसतंय B0 आणि क्वेश्चन मार्क, म्हणजे ते नंबरिंग नाही झालेलं. आणि बाकी बऱ्याच गोष्टी मला दिसतात यामध्ये. नेम काय आहे, बीम प्रोफाईल आहे त्याची, त्यानंतर वेट, ग्रॉस लेंथ, नेट लेंथ, मटेरियल, फिनिश, नेम. ओके, तर अशा बऱ्याच गोष्टी येथे आहेत ज्या आपल्याला दिसत आहेत. तर इथे पण आपल्याला त्या काही गोष्टी ज्या आपण एन्क्वायरी केल्या त्या इथे काही गोष्टी आहेत. तर मी जसं ॲड करीन, आता इथे मी मटेरियल ॲड करतो आणि मॉडिफाय बोलतो, तसं इथे मला दिसतं आता मटेरियल, त्याचं मटेरियल मला दिसतं इथे. आता डबल क्लिक करतो, हे मटेरियल आहे S275 इथे आलं. आता असं मी नेम ॲड करीन तसं तुम्हाला नेम पण तिकडे दिसेल. बीम आलं आहे बघा, है ना. प्रोफाईल ॲड केलं की तिकडे प्रोफाईल तुम्हाला दिसेल. आता हे बघा, प्रोफाईल प्रॉपर्टी आली. क्लास ॲड केला तर त्याचा क्लास आहे 3. तर मी समजा क्लास ॲड केला तर मग तो क्लास पण तुम्हाला दिसणार तिकडे 3. म्हणजे आता हे सगळं मला काढायला लागेल, कारण काय आता बरंच कंजेस्टेड झालं नाही. आता मी आणि याला मॉडिफाय बोलतो. आता आपल्याला क्लास आणि असेंब्ली पोझिशन 2 दिसत आहे. आता फक्त क्लास आहे, ठीक आहे. तर हे अशा प्रकारे आपल्याला हे चेकिंग करायला लागतं आपल्याला कधी कधी, की आपल्याला प्रॉपर्टीमध्ये न जाता डायरेक्टली आपल्याला चेक करायचं काही गोष्टी. तर मग हे लेबल म्हणजे आपण ऑन केलं की आपल्याला डायरेक्टली ते भेटून जातं क्लासेस. आणि तर आपले सिनियर लोक जे असतात QA/QCमध्ये, त्यांच्यासाठी हे तो टूल जरा चांगलं असतं, बेनिफिट असतं या टूलचं. त्यानंतर इथे कनेक्शन टेक्स्ट आहे. आता कनेक्शन टेक्स्टसाठी मी इथे मला इथे कनेक्शन ॲड करायला लागेल. इथे मी एक बीम ॲड केला आहे आणि 2 कॉलम आहेत. आता ह्यांना मी कनेक्शन देतो. इथे आपल्याला हे कंपोनेंट कॅटलॉग आहे, किंवा इथे मी जेव्हा जातो तेव्हा कंट्रोल F म्हणून आहे शॉर्ट की, त्यांनी मला हे डायरेक्टली शॉर्टकट मिळून जातं. आता इथे मला काही कनेक्शन्स मला हवे होते, तर मी बेसिकमध्ये जातो आणि इथे बीम टू कॉलम काही कनेक्शन जे आहेत ते बघतो मी जस्ट सिम्पल. आता हे सिम्पलमध्ये क्लिप अँगल आहे, त्याला मी क्लिक करतो इथे आणि कनेक्शन अप्लाय करतो. आता याला क्लिक करायचं, कनेक्शनमध्ये जेव्हा जातो मी आतमध्ये डबल क्लिक करतो, तर डबल क्लिक केल्यावर काय होतं, मला इथे दाखवत होतो एक चित्र येतं. इथे चित्रामध्ये दाखवलेलं आहे मला की काय करायचं आहे एक्झॅक्टली तुम्हाला. तर हा कॉलम जो आहे तो फर्स्ट नंबर दिला, त्याला बीमला सेकंड नंबर, म्हणजे प्रायमरी पार्ट फर्स्ट, सेकंडरी पार्ट सेकंड. तर अशा प्रकारे हे जे स्केच दिलेलं आहे त्या पॅटर्नमध्ये आपल्याला कनेक्शन द्यायचं असतं. ओके, आता हे कनेक्शन मी अप्लाय केलेलं आहे इथे. ह्याला मी थोडं मूव्ह करतो, कारण इथे ते कनेक्शन येल्लो झालं आहे, त्यामुळे त्याला थोडं मूव्ह करूया आपण. तर जसं मी मूव्ह केलं, हा कॉलम थोडा छोटा आहे, तर कॉलमची साईज आपण थोडी वाढवूया. आणि बीमची पण आपण प्रोफाईल वाढूया. बीमची मोठीच आहे प्रोफाईल, बीम ठीक आहे. आता इथे काय झालेलं आहे की कनेक्शन त्यांनी अप्लाय केलं आहे, पण हे फ्लांज कट झाली आहे. त्यांनी डिफॉल्ट स्टँडर्ड प्रमाणे ते कनेक्शन अप्लाय केलेलं आहे आणि तिथे येल्लो आलेलं आहे. ते कनेक्शन येल्लो आलं आहे. येल्लो का आलं आहे, कारण काहीतरी क्लॅचिंग आहे तिकडे. आणि हे आपलं कनेक्शन सिम्बॉल आहे, याला कनेक्शन सिम्बॉल बोलतो.
हे जेव्हा आपलं प्रॉपरली असेल तेव्हा आपल्याला ते ग्रीन येतं, नाहीतर मी येल्लो येतं असं. आता ह्याची पोझिशन मला चेंज करायला लागेल फ्रंट. ह्याला चेंज केलं, पोझिशन चेंज केली, फ्लॅंजवर आणलं त्याला. कनेक्शन मला आता ग्रीन पाहिजे, तर मग ग्रीनसाठी आपल्याला ते त्याचे नॉच, अनवॉन्टेड नॉच जे आलेले असतात ते काढायला लागतात. हे अनवॉन्टेड आपण नॉच इथे, हे नॉच आहे, हे नॉच काढण्यासाठी इथे मायनस व्हॅल्यू द्यायला लागते, मग ते नॉच निघून जातं. काय प्रॉब्लेम नाही त्यामध्ये चेक करायला लागतं आपल्याला. ते कंट्रोल आर देऊन मी आता हे पोझिशन दिली, ते कंट्रोल आर प्रेस केलं आणि मला हे असं विचारत होतं पोझिशन. ही पोझिशनवर पिक केलं की मला मी रोटेट करता येतं मला असं कनेक्शन अशा प्रकारे रोटेट करता येतं मला. आता इथे हे डबल आहे, तर डबलला आपण सिंगल हे करून बघूया, सिंगल रो. ओके, सिंगलला ते वापरली आलं, तुम्ही बघितलं तर. म्हणजे डबल रोमुळे क्लॅश होत होतं इथे. तर आपण, मला समजलं आता क्लॅश कुठे आहे, तर मी काय करेन, याची स्पेसिंग आहे, हे स्पेसिंगमुळे क्लॅश होत येतो इथे एजला. त्याचं स्पेसिंग आपण कमी करायचं. आपण कमीत कमी करायला बघायचं. ओके, तर आता हे 50 स्पेसिंग मी ठेवलेलं आहे, त्यामुळे आता ते क्लिअर झालं बघा. आता हे जे कनेक्शन होतं ते ग्रीन झालेलं आहे, आता येल्लो जे होतं ते ग्रीन झालं. तर अशा प्रकारे आपण क्लिअर करतो, हे कंपोनेंट जे आपण क्लिअर करू शकतो. तर आपल्याला मेन आता काम काय होतं, आपण डिस्प्ले, आपण डिस्प्लेमध्ये जे बघत होतो कनेक्शन ते आहे. तर मी कनेक्शन, आता हे कनेक्शन एक अप्लाय केलं मी, कनेक्शन टेक्स्ट समजा मी इथे ऑन करतो. कनेक्शन टेक्स्ट मी ऑन केले इथे, पण काय इथे कनेक्शन सिम्बॉलच नाही आहे. तर मी पहिला मला कनेक्शन सिम्बॉल ऑन करायला लागेल. कनेक्शन सिम्बॉल हा मॉडेलमधला हा मॉडिफाय करतो मी. आता बघितलं मी, जसं हे ऑन केलं तसं इथे मला त्या कनेक्शनची इन्फॉर्मेशन भेटली लगेच, इथे काय कनेक्शन आहे. तर कनेक्शन टेक्स्ट पण आपल्याला युजफुल असतं चेकर्स, काय कनेक्शन दिलेलं, कुठलं कनेक्शन आहे. ठीक, तसे हे व्ह्यू प्रॉपर्टीज आपण बघितले, ही व्ह्यू प्रॉपर्टीज होती, आणि ग्रिड प्रॉपर्टी आपण बघितली आज. ठीक आहे, तर आज आपण एंड करूया आपलं हे इथे, आणि उद्या आपण प्लेसिंग बघूया, आपण कसं प्लेसिंग करतो आपण ते आपण बघूया उद्या. ठीक आहे, तर आजचं लेक्चर आपण इथे एंड करूया. ओके ओके, तर आज आपण हे प्रॉपर्टी आणि बघून घेतलं की मॉडेल कसं ओपन होतं. एक मिनिट, मला फक्त ते हे आहेत ना, रेकॉर्डिंग आहे ना,